इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा। मिळवा GCC TBCचे ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान। ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस। कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती, शिक्षणात त्याचीच होईल प्रगती। दरवर्षी 100% निकालाची परंपरा अभिजित कॉम्प्युटर। बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कॉम्प्युटर। अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कॉम्प्युटर। कॉम्प्युटर टायपिंगशी मैत्री, सरकारी नोकरीची खात्री। अविरत 40 वर्षे शिक्षण कॉम्प्युटर क्षेत्रात वावरणारं विश्वसनीय नाव अभिजित कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूट। करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची, ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची। इचलकरंजीतील एकमेव अद्ययावत कॉम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूट। GCC TBC इंग्रजी, मराठी, हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स, सरकारी, निमसरकारी, खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स। संपर्क अग्निशामक रोड, महावीर अपार्टमेंट, पद्मावती कन्या शाळेसमोर, इचलकरंजी। मोबाईल क्रमांक आहे 99 22 23 0983 किंवा 79 72 93 14 45। दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषात आणि फुलांची उधळण करीत कुरुंदवाड शहरातील दोन्ही दत्त मंदिरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत श्री दत्त मंदिर महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। गेली 7 दिवस चालू असलेल्या या जन्मोत्सव सोहळ्यात येथील चिलखी विभाग आणि येथे अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। चिलखी विभाग येथील श्री दत्त मंदिरात आज सकाळी आरती पूजा झाल्यावर श्रीचरणावर महाभिषेक करण्यात आला। सायंकाळी 7:05 श्री गुरुदेव दत्त गजरात श्री दत्त महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला। जन्मकाळ प्रसंगी भाविकांनी आकर्षक फुलांनी सजवलेल्या श्रींच्या पाळण्यावर फुलांची मुक्त हस्ताने उधळण केली। यावेळी येथील भजनी मंडळानं पाळणा म्हटला आणि प्रार्थना केली। महिलांनी मोठ्या भक्तीनं श्रींचा पाळणा जोजवला व मंगल आरतीनं ओवाळलं। यानंतर भक्तांना सुंठवडा वाटप करण्यात आलं। श्री दत्त जन्मोत्सवाच्या निमित्त चिलखी विभागातील संपूर्ण दत्त मंदिराला विद्युत रोषणाई करून मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करून मंदिराला फुलांनी सजवलं होतं। मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।